आपल्या खिशात जे पैसे असतात ना, तो रुपया, त्याच्यामागे किती मोठा, किती संघर्षपूर्ण इतिहास आहे याचा आपण कधी विचार केलाय? बहुतेक नाही. आज आपण भारतीय रुपयाच्या त्याच अज्ञात आर्थिक इतिहासाच्या मागोवा घेणार आहोत, आणि तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रबंधावर आधारित. हो, खरंच. आपण रोज जे चलन वापरतो ना, त्याची एक नाट्यमय आणि तितकीच महत्त्वाची कहाणी आहे. आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा पाया आहे तो. चला तर मग आज हीच कहाणी जरा उलगडून पाहूया. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया वस्तुविनिमयापासून, तिथून चांदीपर्यंतचा प्रवास. मग बघूया की रुपया संकटात कसा सापडला. त्यानंतर ब्रिटिशांची एक फसवी सुवर्ण योजना आणि त्याचा परिणाम म्हणजे महागाई. आणि मग या सगळ्यावर आंबेडकरांचा क्रांतिकारी उपाय काय होता आणि त्यातून आज आपल्याला कोणते धडे मिळतात हेही पाहूया. चला सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून. कल्पना करा अशा एका जगाची जिथे पैसा म्हणजे न रुपये न शिक्के काहीच अस्तित्वात नाहीये. मग विचार करा व्यापार कसा होत असेल. सगळा गोंधळच गोंधळ. आणि याच गोंधळाच्या अकार्यक्षम व्यवस्थेतून पैशाची म्हणजे चलनाची गरज निर्माण झाली. आता बघा, या वस्तुविनिमय प्रणालीत सगळ्यात मोठी अडचण काय होती, तर गरजांचा दुहेरी योगायोग जुळून यावा लागायचा. म्हणजे काय, तर समजा माझ्याकडे तांदूळ आहेत आणि मला चप्पल हवी आहेत. मग मला अशा माणसाला शोधावं लागेल ज्याच्याकडे चप्पल आहेत आणि त्याला तांदूळ हवे आहेत. किती अवघड आहे हे. बरं, हे जुळून आलं तरी एका गाईच्या बदल्यात किती धान्य घ्यायचं याचं काही ठरलेलं मोजमाप नव्हतं. आणि संपत्ती साठवणं तर विसरूनच जा, शक्यच नव्हतं. मग ह्या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून काय आलं, तर चांदी. भारतात तर कित्येक शतक सिल्वर स्टँडर्ड वापरात होतं. म्हणजे एकदम सोपं. रुपयाची किंमत कशावरून ठरणार, तर त्या शिक्क्यात असलेल्या चांदीच्या वजनावरून. त्यामुळे काय झालं तर चलनामध्ये एक प्रकारची स्थिरता आली, एक विश्वास आला. तर भारतात ही प्रणाली अनेक शतकं अगदी व्यवस्थित यशस्वीपणे सुरू होती. सगळं आलबेल होतं. पण मग जागतिक अर्थव्यवस्थेत काही अशी वादळं आली की भारताच्या या चांदीवर आधारित चलनावर एक भलं मोठं संकटच कोसळलं. आता हे संकट आलं कुठून, त्याची दोन मुख्य कारणं होती. एक म्हणजे जगात अचानक चांदीच्या नवीन खाणी सापडल्या आणि चांदीचा पुरवठा इतका वाढला की तिच्या किमती धडाखून कोसळल्या. आणि दुसरं, त्याचवेळी भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी स्वतःच्या चलनासाठी गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं. म्हणजे त्यांनी त्यांचं चलन सोन्याशी जोडून टाकलं. एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले. याचा परिणाम काय झाला? चांदी स्वस्त झाली म्हणजे आपला रुपया कमकुवत झाला. कोणाच्या तुलनेत, तर सोन्यावर आधारित ब्रिटिश पाऊंडच्या तुलनेत. रुपयाची किंमत अक्षरशः कोसळली. आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसला तो होम चार्जेसच्या रूपात. म्हणजे भारताला ब्रिटनला जी रक्कम द्यावी लागायची त्यासाठी आता कित्येक पटीने जास्त रुपये मोजावे लागत होते. भारताचा खजिना रिकामा व्हायला सुरुवात झाली होती. आता या मोठ्या समस्येवर ब्रिटिशांनी एक तथाकथित उपाय शोधून काढला. वरवर पाहता हा उपाय खूपच चांगला वाटत होता, पण प्रत्यक्षात तो एक हुशारीने रचलेला जबरदस्त आर्थिक सापळा होता. बघा, खरं गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं चलन थेट देशाच्या बँकेत घेऊन गेलात की तुम्हाला सोनं मिळतं. सोपं आहे. पण ब्रिटिशांनी आणलेलं गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हे भलतंच होतं. ह्यात एक मोठी मेख होती. काय, तर तुम्हाला आधी तुमचे रुपये ब्रिटिश पाऊंडमध्ये बदलावे लागायचे आणि मग ते पाऊंड घेऊन थेट लंडनला जाऊन सोनं घ्यावं लागायचं. आता जरा विचार करा, ही प्रक्रिया एका सामान्य भारतीयासाठी किती अशक्य होती. आधी रुपये पाऊंडमध्ये बदला, मग जहाजाने लंडनला जा आणि मग तिथे सोनं घ्या. म्हणजे काय, तर हे जे काही स्टँडर्ड होतं ते फक्त नावापुरतं होतं. सामान्य नागरिकाच्या तर ते पूर्णपणे आवाक्याबाहेरचं होतं. आणि या फसलेल्या प्रणालीचा सगळ्यात धोकादायक परिणाम काय झालाय माहितीये? सरकारवर चलन छापण्याचं कोणतंही बंधनच उरलं नाही. कारण आता भारतात सोन्याचा साठा ठेवण्याची गरजच नव्हती. मग काय, त्यांनी वाटेल तशा अमर्याद नोटा छापायला सुरुवात केली. बरं, सरकारने इतक्या नोटा छापल्या, पण याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अर्थशास्त्रातले आकडे कितीही मोठे असले तरी ते शेवटी लोकांच्या घरातल्या चुलीपर्यंत पोचतात. झालं असं की सरकारने अमर्याद नोटा छापल्यामुळे बाजारात पैशाचा जणू पूर आला. प्रत्येकाच्या हातात पैसा दिसायला लागला. पण वस्तूंचं उत्पादन काही तितकं वाढलं नाही. मग काय होणार? मागणी वाढली, पुरवठा तेवढाच. परिणामी प्रत्येक वस्तूची किंमत आकाशाला भिडली. ही महागाई म्हणजे जणू एक अदृश्य चोर होता जो लोकांच्या कष्टाची कमाई हळूच चोरून नेत होता. याचा थेट परिणाम म्हणजे लोकांच्या पैशाची किंमत, त्याची खरेदी शक्ती कमी होत होती. एक सोपं उदाहरण बघूया.
समजा 1900 साली काही रुपयांमध्ये 10 किलो तांदूळ येत असेल तर 1920 सालापर्यंत तेवढाच तांदूळ घ्यायला खूप जास्त पैसे मोजावे लागत होते. लोकांची बचत अक्षरशः पाण्यासारखी वाहून जात होती. या सगळ्या आर्थिक गोंधळात, या अंधारात एका महान विचारवंताने या समस्येचं अगदी अचूक निदान केलं. आणि फक्त निदानच नाही तर त्यावर एक दूरदृष्टीचा क्रांतिकारक उपायही सुचवला. ते होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरांनी एक असा क्रांतिकारक विचार मांडला ज्याने सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला. ते काय म्हणाले? ते म्हणाले की चलनाचं प्राथमिक उद्दिष्ट हे परदेशी व्यापाऱ्यांसाठी विनिमय दर स्थिर ठेवणं नाहीये, तर आपल्या देशातल्या नागरिकांसाठी वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणं हे आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी कोण होता? तर सामान्य भारतीय नागरिक. हा फरक किती मोठा आहे बघा. एका बाजूला ब्रिटिश होते ज्यांना त्यांच्या व्यापारासाठी आणि फायद्यासाठी रुपया पाऊंडचा दर स्थिर हवा होता, आणि दुसऱ्या बाजूला होते डॉक्टर आंबेडकर ज्यांना भारतीय नागरिकांच्या भल्यासाठी देशातल्या किमती स्थिर हव्या होत्या. प्राधान्यक्रमच पूर्णपणे वेगळा होता. मग यावर उपाय काय? डॉक्टर आंबेडकरांनी एक ठोस प्रस्ताव मांडला. ते म्हणाले की पैसे छापण्याचा अधिकारच सरकारकडून काढून घ्या. तो एका पूर्णपणे स्वतंत्र संस्थेला, म्हणजे एका केंद्रीय बँकेला द्या. आणि ह्या बँकेचं मुख्य काम काय असेल तर महागाई नियंत्रणात ठेवणं, किमती स्थिर ठेवणं, सरकारचे खर्च भागवण्यासाठी वाटेल तशा नोटा छापणं नाही. ठीक आहे, विचार तर खूपच क्रांतिकारक होता. पण या विचारांचं पुढे काय झालं? त्याचा आपल्या देशाचा, भारताच्या आर्थिक भविष्यावर खरंच काही परिणाम झाला का? तर हो, आणि तो परिणाम खूप मोठा होता. हा सगळा प्रवास सुरू झाला 1923 साली, जेव्हा डॉक्टर आंबेडकरांचं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकाने अक्षरशः एक बौद्धिक क्रांती घडवली. मग 1926 साली त्यांनी हिल्टन यंग कमिशनसमोर आपला हाच प्रबंध, आपले हेच विचार ठामपणे मांडले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याच कमिशनच्या शिफारसीनुसार पुढे 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच आरबीआयची स्थापना झाली. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे विचारच आरबीआयचा वैचारिक पाया ठरले. त्यामुळे आज जेव्हा आपल्या पैशाचं मूल्य स्थिर आहे, जेव्हा महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेसारखी एक स्वतंत्र संस्था अहोरात्र काम करते, तेव्हा या सगळ्यामागे कोणाची दूरदृष्टी आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. ज्यांच्या वैचारिक योगदानामुळे आज आपल्या रुपयाला एक स्थिरता आणि सन्मान मिळाला, त्या डॉक्टर आंबेडकरांचंही योगदान आपण कधीही विसरता कामा नये.